हा मेन रस्ता आहे. हा कुठे जातो काय माहीत नाही. आणि मी बघा हा रस्ता आहे, आमची पाठीमागे गाडी वगैरे. तर मित्रांनो बघा, बाबांकडे जाण्यासाठी इथं बोर्ड लावलेला आहे. हा बोर्ड बघून बाबांकडे वळा. हा जो रस्ता आहे बाबांच्या घराकडे जातो, तर त्यामुळे हे बघा बाबांच्या इथं पाठीला हात पाय मोडल्यावर औषध, हात पाय मोडल्यावर औषध. तर हे बघा हा बाबांच्या घराकडे जातो. इथं ही पाटी आहे, तर आपल्या डाव्या हाताला वळायचं आणि सरळ हा रस्ता डायरेक्ट बाबांच्या घराजवळच संपतो. बिंद असले तुम्ही बाबांच्या घराकडे जाऊ शकता. नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा सूर्यमाळ या ठिकाणी वनस्पती औषधी घेण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. तर मित्रांनो, माझ्या वडिलांना ॲक्सिडेंटमध्ये पाय मोडलेला होता माझ्या वडिलांचा, आणि खूप याचा मोठा प्रॉब्लेम झालेला होता. तर मित्रांनो, ते वनस्पती औषधी मी ते घेण्यासाठी गेल्या 1 महिन्यापूर्वी इथं आलेलो होतो. तर बाबांकडे ती वनस्पती औषधी घेऊन मी नेल्यानंतर पप्पांना बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे. मला वाटत नव्हतं रिझल्ट येईल, पण 100% रिझल्ट आलेला आहे. आज माझे पप्पा हे ड्युटीवरही जात आहेत. तर मित्रांनो, ओरिजिनल औषध आहे, बऱ्यापैकी गुणकारी आहे. फक्त आणि फक्त पथ्य पाणी हे पाळावं लागतं. तर मित्रांनो, पुन्हा मी इथे माझ्या वडिलांचा रिझल्ट बघून माझ्या गावातले काही आजूबाजूचे नातेवाईक वगैरे अशा यांना माहीत पडल्यानंतर त्यांनाही औषध घेण्यासाठी इथपर्यंत मी घेऊन आलो. तर मित्रांनो, तर बघा, रिझल्ट हा रिझल्ट असतो, फक्त भरोसा ठेवण्याचा काहीतरी एक मार्ग असतो. मित्रांनो, 100% फायदा होतो. मित्रांनो, आज मी पुन्हा पप्पांसाठी औषध घेण्यासाठी सूर्यमाळ या गावात आलेलो आहे. तर बघू शकता. बघा मित्रांनो, गेल्या वेळेस मी तुम्हाला बाबांची कुठेही बाबांचं घर वगैरे दाखवलेलं होतं. तर आज मी पुन्हा त्या ठिकाणी औषधी घेण्यासाठी आलेले आहे, आणि आमच्या गावातले मेंबर आलेले, तसं कोण नाही मित्रांनो. बघा, आता ह्या टायमाला तर गर्दी नाही, पण तरी पण त्याच्यात 1-2 वगैरे लोक येतात. सकाळी सकाळी जास्त गर्दी असते, का लांबून येणारे लोक भरपूर असतात. जवळ नसतं, अंतर भरपूर लांबचा असतो. कोणी मुंबईवरून येतं, कोणी गुजरातवरून येतं, तो कोणी पनवेलवरून येतं. यामुळे सकाळी जास्त लवकर येतात. मी आलेलो आहे ह्या गाडीमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला बाबांची वनस्पती औषधं दाखवतो किती आहे. भरपूर साठा तयार करून ठेवलेला बाबांनी, भरपूर साठा. आपल्याकडे या औषधाला डायरेक्ट गवत म्हणतील, गवत, भुसा म्हणतील याला. भुसा, कसला भुसा म्हणतील माहिती आहे का? भुसा असं म्हणतील की ही सोयाबीनचं भुसा. बघा मित्रांनो, कसं आहे औषध, वनस्पती. बघा, हे छोटा हाती घेऊन आलेले आहेत म्हणतील असं. बघा मित्रांनो, आणि ज्यांना विश्वास बसला ते व्यक्ती आहे बघा आमच्यासमोर आहे. बघा, पुढे घेण्यासाठी बघा. काका, आजोबा कुठं आहे? खोटाळला गेलेत का? आजोबा नाही की आज? काय झालं? आजी गेल्या तेव्हा आजी होती वाटतं 1 महिन्यापूर्वी. 8 दिवस झालेत का? काय आजारी होत्या का? अच्छा. बघा मित्रांनो, वनस्पती बघा ह्या पुढे असतात. काही नाही मित्रांनो, कधी या तुम्ही, भरपूर साठा आहे. यूट्यूब राहतो बघा. जे माझ्यासोबत आलं ते हे रामदास काका आहे, ते पवार मामा आहेत, आणि बघा हे चोरे मामा आहेत बरं का. बघा मामा, तुमचं नाव काय? तुम्ही त्यांचे कोण आहे? चिरंजीव. बघा, हे बाबांचे चिरंजीव आहेत, बाबांचे चिरंजीव आहेत. मागच्या वेळेस आणि हा इथे आजोबा. आता आम्ही इथं आलो, पण आजोबा घरी नाहीत. आजोबा कुठेतरी गेलेत म्हणे बाहेर गावी, काहीतरी सामान वगैरे घेण्यासाठी. बघा मित्रांनो, ही पाठीमागची दरी, बाबांच्या घराच्या पाठीमागे एवढी मोठी दरी आहे, म्हणजे ते एवढ्या कोपऱ्यावर होतात. आणि बाबांच्या घराजवळ डायरेक्ट डांबरी रस्ता संपतो. बघा ही दरी. त्यांच्या घराच्या पाठीमागचा परिसर पूर्णपणे मोकळा आहे. ही जी आहे समोर दरी मित्रांनो, दरी, बाबा एवढ्या दरीच्या कोपऱ्याला राहतात. हे बघा मित्रांनो,
आज आजोबा घरी नाही आहे, पण आजोबांचा चिरंजीव जो आज पुडी वगैरे बांधून देत आहेत. आज आजोबा घरी नाही आहेत, आजोबा आज कुठेतरी गेलेत म्हणे वगैरे गावी, असं काही बोलत होते. मित्रांनो हे कशासाठी उपयोगी होतो मित्रांनो, ही वनस्पती जी आहे ती हाडमोडीवरती येते. हाड म्हणजे आपल्या शरीरातलं कुठलंही हाड असो, हे मणक्यात गॅप असला तर त्या ठिकाणी सुद्धा होते. झिंज असल्या हाडाची व झालेली तिथंही चालतं. कंबर दुखत असेल तर कमरेच्या ठिकाणी चालतं. आपली रात्र झोपताना आपले गुडघे ठणठण करत असतात, ते गुडघे यावरती सुद्धा ही वनस्पती उपयोगी आहे. जसे की हात ठिसूळ राहणे, सांधवा दुखणे, रात्री झोपताना आपले गुडघे दुखतात, कमरेचा गॅप असला, मानेचा गॅप असला, त्या ठिकाणी ही वनस्पती खूप उपयोगी आहे. ओरिजिनल रिझल्ट आहे. माझे स्वतः पप्पा बरे झालेले आहेत त्यामध्ये, माझे स्वतः पप्पा बरे झालेले आहेत. लवकरच तुमच्यासमोर मी माझ्या पप्पांचा व्हिडिओ शेअर करणार आहे. हॅलो बघा आम्ही निघालो आता आमच्या घरी. बघा मित्रांनो, आता आम्ही औषध वगैरे घेतलेत, आता आम्ही निघालो आमच्या घरी. मी मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा ही आजी होती. मी आजी मला पुढ्या बांधून देत होती, त्यांच्यासोबत बाबा पण होते. आज बाबा पडायला गेले असे सांगता येते बाहेर. तर निघालो मित्रांनो आम्ही आमच्या घरी. चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा आम्ही पुढे घेऊन निघालोय, चाललोय आता आम्ही आमच्या घराकडे. हे बघा मित्रांनो, आम्ही निघालो आता आमच्या घराकडे. आमच्यासोबत आलेले ते शांताराम काका. काका तुम्ही कुठून आहे? कुडूसवाडा तिकडनं आहेत. तर हे बघा हे गावातले पवार मामा, त्यानंतर आमचे ड्रायव्हर मामा, तरी मामा. रेंज नाही काय बरं का, रेंज नाही.